आम्हाला जेव्हा मंजिरी ताई म्हणजे पहिल्यांदा समर्थ मंडळाच्या ग्रुपवर ते गाणं पहिलं जेव्हा आलं, कधी वाटत ते झालं स्वप्नी आले ना, तर त्याला अश्विनीताईंना चाल सुचली, तर त्यांनी ते म्हणून पाठवलं ग्रुपवर. तर ते मंजिरीताईंना इतकं आवडलं होतं, त्यांनी त्या म्हणाल्या माझ्या अजून गीतं आहेत, तुम्ही चाली लावाल का म्हणून. तर अश्विनीताई मी प्रॅक्टिसला बसतो वरचेवर असे, तर एकदम अशी 15-16 गाणी आमच्या समोर आल्या. आम्हाला असं ध्यानी मनी स्वप्नी सुद्धा वाटलं नाही की आम्ही त्याला काहीतरी चाल वगैरे देऊ शकू असं. पण अश्विनीताईंना खूप म्हणजे आधीपासून खूप ऐकलेलं वगैरे त्यांनी आहे, त्यामुळे त्यांनी बरोबर चाली सुचल्या त्यांना. आणि माझ्या पण 3-4 गाण्यांना प्रयत्न केला. तर आणि नंतर असं झालं शब्द आणि ते इतकं आवडायला लागलं आम्हाला की आम्ही घरी सुद्धा काम करताना तेच गुणगुणत असायचो सारखे. तर थोडक्यात मी स्टोरी थोडी सांगितली ती चालीची. आणि अजून एक निवेदन करू इच्छिते की आपल्या घरी आपण कधी काही धार्मिक प्रसंगी कार्यक्रम ठेवतो किंवा काही मंगल प्रसंगी कार्यक्रम ठेवतो किंवा रामनवमी म्हणा, हनुमान जयंती, दासनवमी, अशा प्रसंगी जर अध्यात्माची आवड असते, पंचाहत्तरी असते, तर त्यानिमित्त तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आमच्याशी आणि आम्हाला सेवेचा लाभ द्या. तर आपण करूया. हा कार्यक्रम पहिलाच आहे, पण श्री गणेशा गेल्या तुमच्यासमोर. आपला जन्म कुठे व्हावा आहे, आपल्या सहवासात कोण यावं, हे काहीही आपल्या हातात नसतं. पण आपण सगळे एवढे भाग्यवान आहोत. आपला जन्म भारतात झाला, महाराष्ट्रात आहोत आपण. संतांची भूमी ही महाराष्ट्र. आपल्याकडे रामायण, महाभारत, वेद, पुराण, व्यास महर्षींनी वेदांचं जे विभाजन केलं ते करताना अर्थात ते अभ्यास करून आहे. नाहीतर आपल्याला माहिती असेल की शाळांमध्ये मुलांना एक पॅराग्राफ देतात, 1/3 करा. मुलं इतकी हुशार आहेत आजची की प्रत्येक 3 वाक्यातली 2 वाक्य करतात, तर 3रं वाक्य घेतात, पॅराग्राफ 1/3 होतो. व्यास महर्षींनी आम्हाला शिकवलं की विभाजन करताना सुद्धा ते किती अभ्यासपूर्ण झालं पाहिजे. आणि हे सगळं आमच्याकडे असताना असं वाटतं की हे एका आयुष्यामध्ये हा अभ्यास देऊन आनंद घेण्याला पुरेसा नाही. वस्तुतः मी अध्यात्मिक क्षेत्रात काम करते आहे. ह्या क्षेत्रामध्ये मोक्षमुक्तीला जास्त प्राधान्य आहे ना, पण तरीही मी म्हणते मला मोक्षमुक्ती नको, कारण मला इथेच पुन्हा जन्म पाहिजे. मी तर आहे जन्मजन्मीची इथेच भाग्यवती. मी तर आहे जन्मजन्मीची इथेच भाग्यवती. तुम्ही सादर करता. मी तर आहे जन्मजन्मीची इथेच भाग्यवती. मी तर आहे जन्मजन्मीची इथेच भाग्यवती. मी तर आहे जन्मजन्मीची इथेच भाग्यवती.
मूर्ती चोरीला गेल्या होत्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा मला एकांचा फोन आला की म्हणे तिथे आता रामाच्या मूर्ती नाहीत, तर तिथे उपासना आरती वगैरे काही होत नाही, हे कितपत योग्य आहे? वस्तुतः त्या विचारणाऱ्या व्यक्तीला माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी ही शंका उपस्थित केली. तिथे खरंच काय चाललेलं आहे मलाही त्यावेळी माहिती नव्हतं, पण आमचे समर्थ कायम माझ्या बरोबर असल्यामुळं समर्थांनी मला उत्तर सांगितलं काय द्यायचंय ते. आणि मी त्यांना सांगितलं की अहो चोरीला मूर्ती गेल्या आहेत, देव नाही. आणि त्यामुळं तिथे रोजचा जो नेहमी चालू असते दैनंदिनी ती व्यवस्थित चालू आहे, तुम्हाला नाही असं कोणी सांगितलं? हे सगळं बोलल्यावर ऐकणाऱ्याचं समाधान वाटलं. पण मला असं वाटत होतं की मी दिलेलं उत्तर एकदा पुन्हा सोक्षमोक्ष करावा, म्हणून मी गडावर भूषण स्वामींना फोन केला आणि विचारलं. तेव्हा त्यांनी मला जे उत्तर दिलं ते मी त्या माणसाला दिलेलं उत्तर होतं. तिथे राम मंदिरात फोटो ठेवलेला आहे आणि रोजची दैनंदिनी व्यवस्थित चालू आहे. राम मिळाल्यानंतरचा जो आनंद झाला तो आनंद या कवितेमध्ये मी व्यक्त केला आहे. सर्वज्ञ तुम्ही सर्वस्व आमुचे रामराया, सर्वज्ञ तुम्ही सर्वस्व आमुचे रामराया, कोण नेईल तुम्हा आम्हातून प्रभुराया, कोण नेईल तुम्हा आम्हातून प्रभुराया. चतुर्शतक वर्षे तिथेच होता गाभाऱ्यात, चतुर्शतक वर्षे तिथेच होता गाभाऱ्यास, खुणविले का तुम्ही जायचे यात्रेस, खुणविले का तुम्ही जायचे हो यात्रेस, तुम्हीच घडवून आणले हे सर्व काराया, तुम्हीच घडवून आणले हे सर्व काराया, सर्वज्ञ तुम्ही सर्वस्व आमुचे रामराया, कोण नेईल तुम्हा आम्हातून प्रभुराया. त्या दोघी गाणार आहेत. एक कडवं वाचावं वाटलं, मोह आवरला नाही मला, म्हणून मी आपल्याकडे सादर केलं. हे गाणं आहे त्याच्यानंतर भैरवी होईल. सर्वज्ञ तुम्ही सर्वस्व आमुचे रामराया, रामराया, सर्वज्ञ तुम्ही सर्वस्व आमुचे रामराया, रामराया, कोण तुम्हा नेईल मात प्रभुराया, प्रभुराया, कोण तुम्हा नेईल मात प्रभुराया, 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 प्रभुराया. चतुर्शतक
मगापासून आपण 1.5 तास रामरायाच्या सान्निध्यात राहिलेलो आहोत. कधी कधी प्रपंचात असं वाटतं की कुठेतरी तीर्थाला जाऊन राहावं, कायम तिथे जाऊन राहावं, पण वस्तुस्थिती तशी आपल्याला करून देत नाही. आणि मग मनात येतं की आपण असं करण्यापेक्षा माझ्या वास्तूलाच तीर्थ केलं तर. आपल्याला मॉडर्न टेक्नॉलॉजीनी खूप सोयी दिलेल्या आहेत. यूट्यूबवर आपल्याला अनेक संतांची, विद्वानांची प्रवचनं, कीर्तनं आपल्याला ऐकायला मिळतात. सगळी उपलब्ध आहेत. रामायण आहे, महाभारत आहे, वेद आहे, योगवसिष्ठ आहे, हनुमान कथा आहे, ब्रह्मसूत्र आहे. इतकं सगळं उपलब्ध असताना आपल्याला फक्त ते आपल्या घरामध्ये त्या वास्तुदेवतेला मंदिर करण्यासाठी आपल्या घरात ते ऐकायचं आहे. आणि शिवाय अखंड नामस्मरण आहेच. अखंड त्या शब्दाची माझी व्याख्या अशी आहे की आवश्यकतेशिवाय खंड पडत नाही ते अखंड, असं नामस्मरण. आणि असं जेव्हा आपल्या वास्तूमध्ये सदैव राहील तेव्हा तीर्थाला बाहेर कुठे जायची गरज नाही. आपली वास्तू हेच तीर्थ होतं. हे आता शेवटची भैरवी जी आहे ती या अदानी करणार आहे. ते दोघी जणींनी कधी वाटते जावे तीर्थास राहावे, कधी वाटते जावे तीर्थास राहावे, किंवा वास्तु मंदिरास या तीर्थ करावे, किंवा वास्तु मंदिरास या तीर्थ करावे.